आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बुंदी बनवणार आहोत। घरच्या घरी बनवलेली ही बुंदी अगदी छान रसरशीत, मऊसूत आणि शुद्ध तेलामध्ये या ठिकाणी आपण बुंदी बनवलेली आहे। चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला एक मोठी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये मी आता 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। कुठल्याही वाटीने घ्या, वाटीने तुम्ही घेऊ शकतात बेसन पीठ। 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे बेसन पीठ सर्वात प्रथम आपल्याला चाळणीवर चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पिठाचे खडे राहत नाही किंवा गुठळ्या राहत नाही। तर अशा पद्धतीने आपण पीठ अगोदर चाळून घेऊया। पीठ घेण्यासाठी कुठल्याही वाटीचा वापर तुम्ही करू शकतात, लहान मोठी वाटी तुम्ही घेऊ शकतात। अगोदर थोड्या प्रमाणामध्येच बनवायचं, छोट्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही बुंदी बनवून बघायची। आता पीठ छान चाळून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने आता पाऊण वाटी म्हणजेच एका वाटीला पावभाग कमी इतकं पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच 3/4 वाटी या ठिकाणी पाणी घेतलं आहे। एवढंच पाणी लागतं। आता हे पाणी पिठामध्ये टाकून पीठ छान असं आपण भिजवून घेणार आहोत। मिक्स करून घेऊया। या ठिकाणी मी चमच्याने भिजवत आहे, तुम्ही हाताच्या साहाय्याने भिजवलं तरी देखील चालेल। असं पातळसर पीठ आपल्याला बुंदीसाठी लागणार आहे, म्हणून एका वाटीसाठी पाऊण वाटी पाणी या ठिकाणी अगदी योग्य प्रमाण आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा नाही टाकला तरी देखील चालेल, पण थोडी छान फुलते बुंदी सोडा टाकल्यामुळे। अगदी 1 चिमूटभर मी या ठिकाणी सोडा टाकून आता पिठामध्ये आपण तो मिक्स करून घेतलेला आहे। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आणि छान असं पीठ आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता बुंदीचं पीठ या ठिकाणी तयार आहे। हे बघा, अशा पद्धतीचं पीठ आपल्याला पाहिजे आहे। आता पीठ बाजूला ठेवूया आणि बुंदीसाठी आपल्याला साखरेचं पाणी तयार करायचं आहे। या ठिकाणी बुंदीला पाक देखील लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपण साखरेचं पाणी बनवणार आहोत। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.5 वाटी साखरेला आपल्याला 1 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। 1 वाटी बेसन पीठ, नंतर पाऊण वाटी पाणी, 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी साखरेला आपण 1 वाटी पाणी टाकून आता आपण साखरेचं पाणी तयार करून घेणार आहोत। तर गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅसवर साखर विरघळेपर्यंत आता आपण हे पाणी ठेवणार आहोत। तर पूर्ण साखर या ठिकाणी आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी जे साखरेचं पाणी आहे ते गॅसवर खूप वेळ ठेवायचं नाहीये, पाक नाही तयार करायचा। फक्त साखर विरघळली पूर्णपणे पाण्यामध्ये की लगेच आपण आता हे पाकाचं जे भांडं आहे ते बाजूला ठेवून देणार आहोत। पाक तयार आहे बुंदीचा। आता दुसरी एक रिकामी कढई गॅसवर ठेवली आहे आणि बुंदी तळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, कारण तेल आता आपल्याला सर्वात प्रथम गरम करून घ्यावं लागेल। बुंदीचं पाक जो आहे तो तयार झालेला आहे, म्हणजेच साखरेचं पाणी या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता तेलसुद्धा छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे की नाही थोडंसं पीठ टाकून पाहायचं। पीठ फुलून वर आलं की मग समजायचं छान तेल गरम झालेलं आहे। आता झाऱ्या असतो आपल्याकडे, छिद्रांचा झाऱ्या असतो किंवा खोबरं किसायची किसणी असते, त्याच्याने सुद्धा तुम्ही बुंदी पाडू शकतात। पण असं छोटाच झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्याने 1 चमचा पीठ टाकायचं झाऱ्यावर आणि जितकी पडेल तितकी सुरुवातीला आपण आता बुंदी टाकून घेऊया, मग नंतर थोडीशी जास्त टाकून तळू। तर सर्वात प्रथम आता झाऱ्यावर आपण 1 चमचा पीठ टाकून छान बुंदी पाडून घेतली आहे। तिची पडते, फक्त चमचा हलवायचा नाही, जो झाऱ्या आहे तो हलवायचा नाही। ही बुंदी आता आपण तळून घेणार आहोत। बुंदी तळायलाही खूप वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटामध्ये ही बुंदी छान तळली जाते। खूप वेळ लागत नाही तळायला। छान खरपूस अशी बुंदी तळून घेतलेली आहे। आता ही बुंदी आपण काढून घेणार आहोत आणि बाजूच्या गॅसवर आपण जे साखरेचा पाक ठेवलेला आहे, साखरेचं पाणी आहे, त्याच्यामध्ये ही बुंदी टाकून व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता अशाच पद्धतीने सर्व बुंदी आता आपण पाडून घेणार आहोत। आता सर्वात प्रथम आपण झाऱ्याने अगोदर
बुंदी पाडून घेतली तो पुसून घ्यायचा बोटाच्या साह्याने, पुढून पण आणि मागून पण, म्हणजे बुंदी व्यवस्थित पडते बघा. आता 1 चमचा पीठ टाकलं, बुंदी पडू द्यायची. तेल छान गरम झालेलं आहे म्हणून बुंदी साईडला जाते लगेच पडता बरोबर, मध्ये नाही थांबत. मग जितकी मावेल तितकी कढईभर बुंदी या ठिकाणी पाडून घ्यायची. खूप नाही पाडायची. आता कढई भरली की लगेच आपण हा चमचा काढून घेणार आहोत. जर चमचा हलवायचा नाही, तिथंच ठेवायचा एका जागेवर. बुंदी तिची बाजूला सरकते आणि आपली दुसरी बुंदी खाली पडते. जास्त कढई भरल्यानंतर बुंदी पाडायची नाही, नाहीतर मग तिथे भजे तयार होतील. तर अशा पद्धतीने कढई भरली की बंद करायचं बुंदी पाडायचं आणि काढून घेतला पिठाचा चमचा आणि अगदी 2 मिनिटामध्ये बघा तुमच्याशी बोलते तेवढ्यात बुंदी या ठिकाणी तळली गेलेली आहे. आता काढून घेऊया. छान मोतीचे दाणे या ठिकाणी बुंदीचे तयार झालेले आहेत. काढून मी पाकामध्ये टाकली बुंदी. अशाच पद्धतीने दुसरी बुंदी देखील पाडून घेतलेली आहे. ती पण आता आपण पाकामध्ये टाकणार आहोत. पाकामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता हे साखरेचं पाणी बुंदी भिजेल इतपत आहे. तर छान या ठिकाणी लगेच बुंदी गरम बुंदी आपण पाकात टाकल्यामुळे बुंदी लगेच साखरेचं जे पाणी आहे ते शोषून घेते. साखरेचं पाणी शोषलं असं समजलं की बुंदी साईडला करून द्यायची आणि साईडला करायची आणि ती झाराच्या साह्याने या ठिकाणी बुंदीचा जो साखरेचा पाक आहे बुंदीमध्ये तो व्यवस्थित हे करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आणि बुंदी एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे ती छान कोरडी होते. आता दुसऱ्या पिठामध्ये थोडासा केशरी रंग टाकला, पण तो व्हिडिओ स्किप झाला. आता पुन्हा थोडासा रंग टाकून मी तुम्हाला दाखवते. तर थोडासा आणखीन चिमूटभर केशरी रंग टाकत आहे. पिवळी आणि केशरी रंगाची बुंदी आपण करणार आहोत. रंग टाकणं खूप ऑप्शनल आहे, परंतु बुंदी चांगली दिसावी म्हणून या ठिकाणी केशरी रंग टाकून पिठामध्ये मिक्स करून घेतला आणि केशरी रंगाची देखील बुंदी पाडून छान तळून घेतली. अशाच पद्धतीने सर्व केशरी रंगाची बुंदी देखील तळून पाकामध्ये टाकून घेतली. पाकामध्ये व्यवस्थित बुंदी मिक्स करून घेतली आणि बघा पाक एकदम बरोबर झालेला आहे. आता ही बुंदी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी रात्री बुंदी पाडली होती आणि एका पसरट परातीमध्ये ती मिक्स करून घेतली आणि हवेशीर जागेमध्ये ठेवायची किंवा फॅन चालू असेल तिथे ठेवायची. एखादा कपडा झाकायचा वरून. कुठल्याही प्रकारचं धातूचं झाकण झाकायचं नाही, कपडा झाकायचा आणि मग बुंदी छान कोरडी होते. तेलाची बुंदी असल्यामुळे ही अशी घट्ट होत नाही. जर तुपाची असते, डालडा तुपाची बनवतात आचारी लोक, मग तिला असं ती खूप कोरडी होते. परंतु ही बुंदी जी आहे छान रसरशीत झालेली आहे. रात्रभर थंड झाली, छान पाक त्याच्यामध्ये मुरलेला आहे. मस्त रसरशीत मऊसूत बुंदी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद.